शुभ सकाळ सर्वांना. कसे आहात मंडळी? आज मी थोडी रिलॅक्स होते कारण शार्वेला होती आज सुट्टी स्कूलला. मग काय आज घाई नव्हती. फक्त मिस्टरांना जायचे होते ऑफिसला. मग पटकन पोह्यांचा नाश्ता केला त्यांना आणि आम्हीही नाश्ता केला. मिस्टर गेले ऑफिसला आणि आज करायची होती मटकीची भाजी म्हणून एकाकडे कुकरही लावला. मग आमचे सकाळचं सगळं आवरलं, अंघोळ वगैरे. मग आज गणपती बाप्पांना करायचे होते मोदक. त्यांचं विसर्जन होतं म्हणून मग लगेच मोदक करायला घेतले. ते शार्वीचं मध्ये मध्ये चालू होतं, मम्मा मी तुला करू लागते, तुला येत नाही मोदक, मी छान करते. तर ती मला मोदक करू लागत होती. पण तिचं मोदक करण्याऐवजी पसाराच जास्त होता. पहा कशी करते ती मस्ती. मोदक वगैरे तर चालू होते, पण माझा स्वयंपाक सुद्धा बाकी होता. स्वयंपाक सुद्धा काहीच केला नव्हता. पटकन मोदक वगैरे केले आणि गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवला आणि छानपैकी आम्ही आरती केली. आरती झाल्यानंतर दुपारचे स्वयंपाक वगैरे करून जेवण वगैरे झालं आणि रिलॅक्स झालो. दुपारचा टाइम कसा गेला कळालंच नाही. मग काय संध्याकाळी मिस्टर आले. मग गणपती बाप्पाचं विसर्जन करायचं होतं. मग आम्ही सर्व गेलो विसर्जन करायला. मग आरती वगैरे झाली गणपती बाप्पांची आणि विसर्जन पण झालं. पण मनामध्ये इतकं वाईट वाटत होतं कारण की 10 दिवस त्यांची खूप सवय झाली होती. घरात एकदम चुकल्यासारखं वाटत होतं. तुम्हाला पण होतच असेल ना? 10 दिवस आले कसे आणि कसे निघून गेले. आज तसंच काही झालं. घरी आलो तर एकदम शांतता वाटत होती. खूप सवय झाली होती गणपती बाप्पांची. पण काय आता आले म्हटलं त्यांना तर जावं तर लागणारच. मग विसर्जन झाल्यानंतर आम्ही घरी यायला निघालो. तर मिस्टर म्हणाले चहा प्यायची इच्छा झाली. मग काय आम्ही सगळ्यांनी मस्तपैकी चहा वगैरे केला. चहा पिऊन झाला आणि थोडासा नाश्ता वगैरे केला. घरातला भाजीपाला पण संपला होता. तर भाजी पण घ्यायला गेलो. तर काय रात्री झाली होती म्हणून काय भाजीपालाच नव्हता तिथे काहीच व्यवस्थित. काय मोजक्याच 2-3 भाज्या वगैरे घेतल्या. म्हटलं सकाळीच यावं, सकाळी फ्रेश भाजीपाला येईल तर भाजीपाला वगैरे घेऊन घेता येईल. काय 2-3 भाज्या घेतल्या आणि मग घरी आलो. 8 वाजून गेले होते. मग स्वयंपाक वगैरे केला आणि मग काय छानपैकी जेवण वगैरे केलं. जेवण केलं आणि तिकडे शार्वीची मस्ती चालू आहे. आता रात्रीचे वाजायला आले 11:30 नाही तर तिला दूध बिस्किटच खायचंय. मी तिला म्हटलं शार्वी आता इतक्या रात्री बिस्किट नाही खायचं. तर ती ऐकत नव्हती. मग तिला चॉकलेट दिले. आता बघा ती रुसून बसली, तिला पूर्ण चॉकलेट खायचंय. असंच असतं तिचं पण. चला जाऊ दे, तिचं तरी चालूच असणार. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय. गुड नाईट सर्वांना.